नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर नितीन रणदिवे, सहाय्यक प्राध्यापक, दूर शिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. आपण BA भाग 3 सत्र 6 पेपर 12 आधुनिक राजकीय संकल्पना त्यातील घटक क्रमांक 4 नागरी समाज या अनुषंगाने आपण चर्चा करत आहोत. आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण नागरी समाज आणि सामाजिक आर्थिकता राजकीय आर्थिकता या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. राजकीय आर्थिकता हा शब्द सामान्यपणे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात वापरण्यात येऊ लागला. राष्ट्रराज्य व्यवस्थेच्या निर्मितीनंतर देशाच्या आर्थिक स्वावलंबनाला खूपच महत्त्व प्राप्त झालं. त्यातून उत्पादन, व्यापार, कायदेशीर संबंध, प्रथा, शासन व्यवस्था तसेच राष्ट्रीय उत्पन्न व संपत्ती यांचे देशातील वाटप यांचा विचार होऊ लागला. त्यामधूनच नैतिक तत्वज्ञानाचा पाया असलेली राजकीय आर्थिकता ही संकल्पना जन्मास आली. या 1890मध्ये अल्फ्रेड मार्शल यांनी राजकीय आर्थिकता या शब्दाचा प्रथम वापर केला. आज मात्र शिकागो स्कूल, व्हर्जानिया स्कूलमध्ये व्यवहारात उपयोगी पडणाऱ्या आर्थिक सूचना शासनाला केल्या जातात. त्यामधून लोकहिताचं आर्थिक नियोजन ठरवताना शासन व्यवस्थेला सोयीचं होतं. आर्थिक नियोजन करत असताना समाजातील विविध राजकीय शक्ती त्याला प्रभावित करत असतात. यावरूनच शासनाकडून घेतल्या जाणाऱ्या लोकप्रिय आर्थिक निर्णयामुळे मतदानाच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. अशा प्रकारे राजकीय व्यवस्थेमध्ये घेतले जाणारे आर्थिक निर्णय शासन व्यवस्थेची निर्मिती किंवा शासन व्यवस्था स्थिर करण्यास मदत करते. तसेच समाजामध्ये व्यक्तीची उत्पादन क्षमता व वापर करण्याची क्षमता शासन व्यवस्थेकडून ठरवली जाते. मुख्यतः ही आर्थिक स्वरूपाची असते. त्यामुळे राजकीय अस्थिरतेचे अस्तित्व आपल्याला सातत्यानं जाणवते. नागरी समाजाचा प्रामुख्याने विचार करताना सामाजिक संबंधाचा विचार होणं गरजेचं ठरतं. वस्तूचे उत्पादन, वितरण, विनिमय आणि वापर याची समाजामध्ये कशी व्यवस्था याचा अभ्यास राजकीय आर्थिकतेमध्ये केला जातो. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने कोणतीही शासन व्यवस्था यावरच अवलंबून असते, कारण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचे आर्थिक नियोजन हाच व्यवस्थेचा खरा पाया असतो. लोकप्रतिनिधी, खाजगी मालमत्ता, खाजगी कारखानदारी, त्याची उत्पादकता, खर्च व नफा यामध्ये ताळमेळ घालून आपल्या राजकीय सत्तेला सुस्थिरपणा कसा आणता येईल यासाठी प्रयत्न करीत असतात. संपत्तीचा मुख्य प्रवाह म्हणजे व्यापार आणि साधनांची देवाणघेवाण असते. शासन व्यवस्था आपल्या आर्थिक नियोजनाद्वारे त्याला संरक्षण व्यवस्था प्रदान करत असते. मध्यमवर्गीय लोकप्रतिनिधींना निवडून देऊन त्या शासन व्यवस्थेमध्ये आपले आर्थिक हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न करत असते. मार्क्सवादी विचारवंतांच्या मते कामगार क्रांतिकारी निर्माण झालेली साम्यवादी व्यवस्था आर्थिक समतेवर आधारलेली असते. त्यामुळे हे राजकीय स्थित्यंतर राजकीय आर्थिकतेचा भाग आहे. कामगाराच्या मूल्यांचा सिद्धांताला विरोध करत भांडवलशाही व्यवस्थेने कामगार, भांडवल व जमीन या 3 गोष्टींना मूल्य मानले. भांडवलशाहीचे रूपांतर साम्राज्यवादात झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यातूनच मध्यमवर्गीयांच्या आर्थिक स्थितीमध्ये खोलवर परिणाम झाले. त्याचा जगभरातील राजकीय आर्थिकतेवर परिणाम झाला. भांडवलशाही विचारवंतांच्या मते यामुळे जगात अर्थव्यवस्था अस्थिरता आली. यामुळे जगात अर्थव्यवस्थेला स्थिरता आली आहे हे स्पष्टपणे दिसते. यामधूनच मुक्त आर्थिक स्पर्धा कमी झाली आणि राज्याची एकाधिकारशाही आर्थिक धोरणं ठरवण्यामध्ये स्पर्धा सुरू झाली. मोकळ्या स्पर्धेत उत्पादनाच्या शक्ती टिकू शकल्या नाहीत, म्हणून नियंत्रित भांडवलशाही सुरू झाली. यालाच अर्थात राजकीय व्यवस्थेने नियंत्रित केलं. हा एक नवीन प्रवाह जागतिक व्यवस्थेत निर्माण झाला. यानंतर राजकीय आर्थिकता खूप मोठ्या संघर्षामध्ये रूपांतरित झाली. यामधून आर्थिकतेला आधार मानून जगामध्ये 2 व्यवस्था निर्माण झाल्या. त्यामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था व भांडवलशाही अर्थव्यवस्था निर्माण झाल्या. या व्यवस्था निर्माण झाल्यानंतर संपूर्ण जगातील नागरी समाज वेगवेगळ्या विभागात विभागला गेला. आर्थिक व्यवस्थेच्या निकषावर नागरी समाजाची विभागणी झाली
मात्र भारतासारख्या काही देशांनी भांडवलशाही व समाजवादी अशा दोन व्यवस्थांची संकल्पना आपल्या देशात अंमलात आणली. त्यामुळे मिश्र अर्थव्यवस्था असणारी भारतीय राजकीय आर्थिकता निर्माण झाली. अर्थातच ही दोन्ही प्रारूपे नागरी समाजाच्या विकासासाठी अंमलात आणली गेली. समाजवादी विचारसरणीच्या देशांतून वैज्ञानिक व तंत्रज्ञानविषयक क्रांती घडून आली. तसेच मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे उभे केले. अशाच प्रकारचा विकास भांडवलशाही देशांमधून झाला. परंतु यामधून काही प्रमाणात साम्राज्यवादी शोषण करणाऱ्या प्रवृत्ती निर्माण झाल्या. मात्र त्याला विरोध समाजवादी धोरणाने केल्यामुळे नागरी समाजाचे होणारे आर्थिक शोषण बंद करण्यात काही प्रमाणात यश आले. मात्र भांडवलशाही देशांमधून मूलगामी राजकीय आर्थिकता निर्माण झाली. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये राजकीय आर्थिकता महत्त्वाची ठरते, कारण भारतामध्ये व्यापार, गरजा, वस्तूंची उत्पादकता यामध्ये आपल्याला वैविध्यता असल्याचे दिसते. त्यामुळे प्रत्येक विभागाच्या गरजा विविध आहेत. यामधून नागरी समाज आपल्याला आवश्यक असणारे सरकार निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेवर आणण्याचा प्रयत्न करतो. म्हणून राजकीय शासन व्यवस्था या देशातील पायाभूत असणाऱ्या नागरिकांना मूलभूत गरजा कशा उपयोगी करून देता येईल याकडे प्रामुख्याने लक्ष देतो. यावरूनच भारतामधील राजकीय आर्थिकता स्पष्ट होते. राजकीय आर्थिकता उत्पादनातील संबंध स्पष्ट करते. त्यामध्ये उत्पादनातील शक्ती नागरी समाजातील प्रस्थापित व्यवस्था स्पष्ट करते. म्हणजेच त्या व्यवस्थेमध्ये असणारे कारखाने, खाजगी मालमत्ता यांचे वितरण कशा स्वरूपात झालेले आहे, यामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचे प्रश्न, उत्पादनामध्ये असणारे संबंध, जागतिक कामगाराचे वितरण, जगातील देशांमध्ये असणारे आर्थिक व राजकीय संबंध, दोन देशांमध्ये चाललेली आर्थिक स्पर्धा, जागतिक आर्थिक सहकार्याचे संबंध, वेगवेगळ्या राजकीय व्यवस्था असणाऱ्या देशामध्ये असणारे आर्थिक संबंध, या देशामध्ये असणाऱ्या आर्थिक संबंधाचे भवितव्य, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या आर्थिक संबंधाची व आर्थिक कायद्यांची अंमलबजावणी देशामध्ये निर्माण होणाऱ्या आर्थिक प्रश्नांची सोडवणूक तेथील राजकीय अर्थव्यवस्थेकडून कशा प्रकारे केली जाते, या सर्वांचा अभ्यास राजकीय आर्थिकतेमध्ये केला जातो. नागरी समाजातील नागरी संबंधाचे संबंध उत्पादनाशी जवळचे असतात, कारण त्यांच्या मागणीवरून समाजात उत्पादनाद्वारे पुरवठा केला जातो. राजकीय आर्थिकतेद्वारे या समाजातील नागरिकांना श्रीमंत व गरीब यांच्यातील संघर्ष समजून येतो. त्यामुळे राजकीय आर्थिकता हे समाजातील आदर्श शास्त्र आहे. आधुनिक जागतिक व्यवस्थेमध्ये अनेक राष्ट्रांची निर्मिती झाली. विचार, तत्वज्ञान, धर्म, भाषा या तत्वांवर आधारित जरी राष्ट्रांची निर्मिती झाली असली तरी त्या देशांमधील शासनकर्त्यांना निर्णय घेताना त्या देशातील आर्थिक स्थिती नियंत्रित करत असते. आधुनिक काळात विविध देश एकमेकांशी मैत्री करून संबंध प्रस्थापित करत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने देशासाठी आवश्यक असणाऱ्या गरजांची पूर्तता इतर देशांशी संबंध ठेवताना शासक करत असतात. अनेक नैसर्गिक आपत्ती, त्यामधून त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर येणारा ताण, यामधून त्यांच्याकडून घेतले जाणारे निर्णय, यामुळे राजकीय व्यवस्थेतील निर्णय आर्थिक परिस्थितीतून नियंत्रित केले जातात. शासनाच्या नियंत्रित केल्या जाणाऱ्या निर्णयामधून राजकीय आर्थिकता स्पष्ट होते. त्याचप्रमाणे देशाची अर्थव्यवस्था सदृढ राहण्यासाठी शासकाकडून व्यापार, उद्योगधंदे, वस्तूंवरील नियंत्रण या सर्वांसाठी काळजीपूर्वक निर्णय घेतले जातात. यामध्ये राजकीय शासन व्यवस्थेचे अनन्यसाधारण महत्त्व असते, कारण